मिर्झा राजे डोळ्यानं खुणावलं. मिर्झाच्या पोराचं नाव रामसिंग. या दोघांनी जबाबदारी घेतली होती. महाराज, आम्ही तुम्हाला दरबारात नेतो, तुमचा योग्य तो सन्मान केला जाईल, तुम्ही हे औरंगजेबाचं फरमान स्वीकारा, आमंत्रण स्वीकारा. आणि मिर्झा राजाने मध्यस्थी केली म्हणून फरमान स्वीकारलंय. मिर्झा राजाकडे शिवबाराजांची नजर गेली आणि शिवबाराजे बोलले मिर्झा राजे. मिर्झा राजे बोलला महाराज, महाराज आवाज कमी ठेवा, औरंगजेबाचा दरबार आहे. महाराज आवाज कमी ठेवा, औरंगजेबाला चालत नाही ते. अरे कोण चालत नाही, काय चालत नाही, आमचा हा मान पराभत, आमची ही इज्जत रामसिंगाच्या पाठीमागे आमाशनी उभा करता. मिर्झा राजे पुढे आला. महाराज महाराज आवाज कमी ठेवा, आवाज कमी ठेवा, औरंगजेबाला चालत नाही, औरंगजेब साहेबांना ते चालत नाही मोठ्या आवाजात बोललेलं. अरे काय मोठ्या आवाजात बोललेलं चालत नाही. छत्रपती शिवरायांनी ठरवलं, मोठ्या आवाजात बोलले. अरे काय खिलपती वाटता तुम्ही, काय देता लोकांना हे असल्या खिलपती? मी माझ्या माणसांना रोज वाटतो. तुम्ही जे वाढदिवसाला देता ना, आम्ही आमच्या मावळ्यांना हे रोज वाटतो. रोज खिलपती धुडकावून लावल्या, हातातलं ताबन शिवबाराजाने आपल्या हाताने फेकून दिलं, पाठ फिरवली दरबारातून. काय करायचं ते करा, पाठ फिरवतो मी तुम्हाला. आणि आग्र्याच्या दरबारामधून माझा राजा औरंगजेबाला न जुमंता आग्र्याच्या दरबारामधून निघाला. अरे वाढदिवसाचा शाही वाढदिवस चालू आहे आणि माझ्या राजानं वाढदिवस ठोकारला आणि निघाला माझा राजा परत. औरंगजेबाला पाठ दाखवून हिम्मत होत नव्हती कोणाची पाठ दाखवायची. औरंगजेबाला पाठ दाखवण्याचं धाडस माझ्या राजाने केलंय. हे धाडस कुणी करत नव्हतं, हे धाडस कुणी करत नव्हतं, त्या राजाने केलं होतं. औरंगजेबाला पाठ दाखवली आणि दरबारातून माझा राजा निघून गेला. आपला स्वाभिमान कधी घाण ठेवायचा नसतो. शिवचरित्रातून या आग्रा भेटीमधून शिकावं. आपला स्वाभिमान कधी घाण ठेवायचा नाही. बस. मिर्झा राजे जयसिंग अडचणीत आला. संभाजीराजे तर 9 वर्षाचे होते. संभाजीराजे शिवबाराजांसोबत लगेच निघाले. भीती नाही संभाजीराजाला कसली. दोघे निघाले. मिर्झा राजांचा मुलगा रामसिंग, मिर्झा राजे शिवबाराजांची समजूत काढतायत. महाराज म्हणले रामसिंग, मिर्झा राजे आम्हाला काही सांगू नका. आता रामसिंग आम्हाला काही सांगू नका. पण मिर्झा राजे बोलले, शिवबाराजे एक गोष्ट ऐका, आम्ही तुम्हासनी इथं आणलंय. औरंगजेब तुम्हाला इथंही मारू शकतो. तुम्ही दरबारात चला. शिवबाराजे बोलले, मी एकदा दरबाराला पाठ फिरवली ना, समजा एखाद्या कार्यक्रमातून तुम्ही राग उठून गेलात, परत त्या कार्यक्रमात यावं असं वाटतं का? शिवबाराजे बोलले, तितकं बी स्वाभिमान परत घाण ठेवायला मी रिकामा नाही. समजूत काढली, पण तुम्ही जर अडचणीत येत असाल माझ्यामुळं, तुम्ही औरंगजेबाची माझी मध्यस्थी करता आणि तुम्ही जर आमच्यामुळे अडचणीत येत असाल तर एक काम करा, मी संभाजीराजाला सोबत पाठवून देतो. मी त्या दरबारात येत नाही. आणि संभाजीराजाला दरबारात पाठवून दिलं आणि शिवबाराजे आपल्या तंबूत येऊन थांबले. आई, औरंगजेबाला राग आला ना, औरंगजेबाने सांगितलं नजर कैदेमध्ये ठेवा यांना, आग्र्यातून जाऊ द्यायचं नाही आता परत. बस बस. शिवबाराजे आग्र्यात आलेत ना, आग्र्यात यायचं सोपं आहे, आग्र्यातून जायचं तेवढं सोपं नाही. शिवबाराजांना नजर कैदेमध्ये ठेवला औरंगजेबाने. माझा राजा आता नजर कैदेमध्ये अडकला. माझा राजा आता नजर कैदेमध्ये अडकला. आता इथून कसं निष्ठून जायचं? सोबत आणले होते आई 600 मावळे. शिवबाराजे काय एकटे आले होते? 600 लोक आणले होते.
ते 600 लोक आणलेत, 600 लोक अडकून बसले, 600 लोक, 600 मावळे, संभाजीराजे, मदारी मेहतर, हिरोजी फर्जत आणि पोलाद खानाला सांगितलं, औरंगजेबाचा सरदार पोलाद खान, औरंगजेबानं सांगितलं, पोलाद तुझी जिम्मेदारी आग्र्यातून सुटून शिवबा नाही गेले पाहिजे. शिवा जाता कामा नाही आग्र्यातून सुटून. पोलाद खान होता पोलादासारखाच, पोलाद खान शिवबा राजांच्या अवतीभोवती फिरत होता, नजर कैदेमध्ये ठेवलं त्यानं. आणि शिवबा राजे आई आग्र्याच्या या तंबू मध्ये अडकले गेले. सुटायचंय. पुन्हा जिजाऊ मासाहेबांचे शब्द आठवायला लागले शिवबा राजांना. शिवबा, स्वराज्य घडवायचंय ना तुम्हाला, तह करायला शिका. शिवबा, 2 पावलं माग यायला शिका. शिवबाराजाने ठरवलं, आपण तर धोक्यात आलो, हे 600 मावळे पण धोक्यात आले हो. आपण तर अडकलो या औरंगजेबाच्या या विळख्यामध्ये, या दरबारामध्ये, या आग्र्यामध्ये आपण तर अडकलो. 600 मावळे सुद्धा अडकले. शिवबाराजानं डोक्याचा वापर केला, परत डोक्याचा वापर केला. शिवबाराजानं ठरवलं, आधी आपण इथून पळून जाणं, आपण कशाही पद्धतीनं जाऊ, कारण आपला इतिहास आहे. आपण कित्येक वेळेला कुठून कसं गेलो कोणाला पत्ता लागला नाही. कित्येक वेळेला प्रति शिवाजी झाले. आज सुद्धा एक युवक प्रति शिवाजी होणार आहे, नाव त्याचं हिरोजी फर्जत. बघा, याच्या आधी कोण प्रति शिवाजी झालं होतं? शिवाकाशीत प्रति शिवाजी झाला होता, तो गेला होता. आता इथं दुसरा एक प्रति शिवाजी महाराज त्यांच्या सोबत नेहमी दिसणारे माणसं ठेवायचे. शिवबाराजांसारखे दिसणारे माणसं शिवबाराजे नेहमी सोबत ठेवायचे. आज कोण होता? हिरोजी फर्जत. शिवबाराजांसोबत कोण आहे? हिरोजी फर्जत. आणि शिवबाराजाने ठरवलं, बस हिरोजी फर्जत या मावळ्याचा आज प्रति शिवाजी करायचा. पण हे 600 मावळ्यांचं काय करायचं? आपण पळून जाऊ, 600 मावळे कसे जातील? मग शिवबाराजाने ठरवलं, आधी 600 मावळे परत पाठवून द्यायचे. गजूभाऊ, राज्याभिषेकाचं करायचं ना, तयार ठेवा आपले लोक आता राज्याभिषेकाचे. आई, प्रति शिवाजी तयार झाला होता तो हिरोजी फर्जत. आता नीट ऐका. हिरोजी फर्जतला सांगितलं, हिरोजी तुम्ही आमच्यासारखे दिसता, आज आमच्यासारखं बनायचंय. होय चालल राज. त्यालाही शिवबा बनण्याची संधी परत आली. आणि तेव्हा मावळे महाराज व्हायचं म्हणले की खुश व्हायचे. वा, मी महाराज होणार आहे, मी छत्रपती होणार आहे, मी शिवबा राजे होणार आहे, मला महाराज बनण्याचं भाग्य लाभणार आहे. आणखीन काय पाहिजे? म्हणून आनंदानं महाराज बनायचे. आई आधी 600 मावळ्यांना सांगितलं, तुम्ही इथून निघून जा. पण निघून जा असं थोडं जाऊ देणार आहेत ते. कोणाला जाऊ देत नव्हतं. आग्र्यात आलात ना, आग्र्यातून परत कोणाला जाऊ द्यायचं नाही. पण औरंगजेबाला शिवबाराजाने पोलाद खानला सांगितलं, मिर्झा राजांना सांगितलं, मी आजारी आहे. शिवबाराजांना आजाराचं बघा, गनिमी कावा कशाला म्हणायचं, निष्ठायचंय ना, इथून कसं तरी जायचंच ना जीव वाचून. इथून जीव वाचून गेलो तर उद्या स्वराज्य घडणार आहे. इथून जीव वाचून जाणं गरजेचं आहे. मग शिवबाराजानं आजारीपणाचं नाटक केलं. आजारी नव्हते शिवबाराजा. मिर्झा राजाला सांगितलं शिवबाराजाने, मिर्झा राजे आमची परिस्थिती, आमची प्रकृती खालावत चालली, रोज खालावत चालली प्रकृती. मिर्झा राजे बोलले, मग महाराज काय करायचं? आमच्या सोबत 600 मावळे आले, त्यांना परत जाऊ द्या. औरंगजेबाला वाटलं, हे 600 मावळे जर परत गेले तर इथं कोण राहील? फक्त शिवबा.
शिवबाराजे बोले माझ्यासोबत माझी सेवा करण्यासाठी 2-3 माणसं राहू द्या. हिरोजी फर्जत, मदारी मेहतर मुस्लिमाचा मावळा, 16-17 वर्षाचं पोर होतं. सेवा करण्यासाठी या पोराला राहू द्या, हिरोजी फर्जतला राहू द्या, बाकी सगळे मावळे तुम्ही जा. औरंगजेबाने परवानगी दिली त्यांना जायला. म्हणले वा वा, तुम्ही एकटे राहणार, एकटा शिवबा राहणार, मग राहू द्या की. मग तर कसलीच भीती नाही, कारण त्या 600 मावळ्यांना राखण पुन्हा आपले 1200 माणसं ठेवावे लागतात. जाऊ द्या, एकटा राजा कुठं जातोय, आता आपल्या बिळात आलाय, या बिळाच्या बाहेर जाऊ द्यायचा नाही. आग्र्यातून शिवबा राजाला जाऊ द्यायचं नाही. 600 मावळे शिवबा राजाने परत लावले. माझा लाख किमतीचा मावळा परत गेला, लाख किमतीचा मावळा. शिवबा राजा आनंदी झाले. समजा आपण कुठं अडकलो आणि आपल्या सोबतचे माणसं निघून गेले, आपल्याला आनंद होईल का दुःख होईल? आपल्याला वाईट वाटलं, बाबू एकटाच राहिलो. शिवबाराजाला आनंद वाटला, माझे मावळे तर वाचले, मी काही करल पुढं, माझे मावळे तर वाचले, 600 मावळे मी वाचवले, आता एकटा राहिलो मी संकटामध्ये. औरंगजेबाच्या या दरबारामध्ये संकटामध्ये माझा राजा एकटा आहे. सोबतीला कोण आहे? मदारी मेहतर आहे. सोबतीला कोण आहे? हिरोजी फर्जत आहे. हिरोजी, मदारी, आपण सोबत राहिलो, फक्त मोजकीच माणसं. मावळे परत पाठवून दिले. आई, हे मावळे गेले जिजाऊ मासाहेबांकडं आणि सांगायला लागले, जिजाऊ मासाहेबांना इथली घडलेली घटना, जिजाऊ मासाहेब आग्र्यामध्ये आम्ही गेलो, शिवरायांचा अवमान करणारी घटना आग्र्यामध्ये घडली. शिवरायांना महाल सोडला, दरबार सोडला, औरंग्याला पाठ दाखवली आणि औरंग्यानं शिवबा राजानं नजर कैदेमध्ये ठेवलं. राजा अडकलाय आग्र्यामध्ये. जिजाऊ मासाहेब बोलायला लागल्या, तुम्ही 600 लोक परत आलात रे माझ्या लेकराला एकटं ठेवून. तुम्ही 600 लोक परत आलात का परत आलात? राजाला तिथं ठेवलं आणि तुम्ही परत आलात? सैनिक आहेत तुम्ही, सेवक आहेत तुम्ही, पाईक आहेत नव तुम्ही? मावळे बोलायला लागले, आऊ साहेब, आम्ही कसं परत येऊ, आम्ही का परत यावं? पण आऊ साहेब, महाराजांची आज्ञा होती, शिवाजी महाराजांची आज्ञा होती की तुम्ही परत जा. मी माझ्या पद्धतीने येतो, मी निश्चित येईल, पण तुम्ही परत जा. माझा जीव तुमच्यात अडकलाय, माझा जीव तुमच्यात अडकलाय, मी निघून जाऊ शकतो. माझा इतिहास आहे ना, अरे शिवबा राजांचा इतिहास ना, वीज कडाल्यासारखा माझा राजा येतो कधी आणि वीज कडाल्यासारखा कधी निघून जातो. भल्यांना पत्ता लागला नाही. आजपर्यंत कित्येक वेळा दुश्मनाच्या विळक्यातून माझा राजा सही सलामत सुटलाय. हा इतिहास आहे माझ्या राजाचा. इथून सुटणं काय अवघड होतं माझ्या राजाला. औरंगजेबाच्या नजरा आहेत, औरंगजेबाच्या नजरा आहेत शिवबा राजावरती. औरंगजेब खुश झालाय, शिवबा राजा एकटा राहिला आग्र्यात, एकटा. आता इथंच गाडला जाणार आणि इथंच मारला जाणार असं औरंगजेबाला वाटतं. या शिवबाराजे होते दादा, उभं स्वराज्य घडवायचंय म्हणून इथून तह करून जाणं गरजेचं आहे. शिवबाराजानं मी आजारी याचं नाटक केलं आणि पोलाद खानाच्या माध्यमातून, मिर्झाराजे जयसिंगाच्या माध्यमातून औरंगजेबाला निरोप जायचा की महाराज लय आजारी आहेत आणि महाराज आता या आजारातून बरे होते ना असं काही वाटत नाही. मिर्झाराजे औरंगजेबाला सांगतायत शिवबाराजे आता बरे होत नाहीत, पार अंथरुणालाच खिळून पडले. औषध उपचार चालू आहेत का? हो. त्यांचे 2च माणसं सोबत आहेत आणि आता जवळजवळ शिवबाराजेंचं संपलंय असं वाटायचं औरंगजेबाला. अंथरुणाला खिळून पडले ते. आता काय जाणार राजा? पण राजा खरंच अंथरुणाला खिळून पडला होता का? नाटक होत ते. पुढं झालं काय? शिवबाराजे बोलले, माझा आजार बरं होण्यासाठी मी इथल्या लोकांना मिठाई वाटणार आहे. मिठाईचे पेठारे भरून चालले.
शिवबाराजाने पेटाऱ्यामध्येच आपला अंगावरला दुशाला पेटाऱ्यात ठेवला आणि पेटाऱ्यातून दुशाला बाहेर काढला थोडा. हे किती सतर्क आहेत लोक बघायचे. मानसशास्त्र बघा दादा शिवबाराजांचं. आपल्या खांद्यावरला शेला पेठाऱ्यात टाकला आणि मिठाईचा पेटारा बाहेर काढून दिला आणि त्या शेल्याकडे लक्ष गेलं काही लोकांचं. शेला तपासला ना, पेटारा तपासला. शिवबाराजाने बघितला, हा आपण पेटाऱ्यातून जरी निघून चाललो तरी कळल चाचपणी केली. हे तपासू शकतात का? पेठारे तपासतात. मग पेठाऱ्यात बसून नाही जायचं. मग हिरोजीला सांगितलं, हिरोजी तुम्ही रोज सकाळी पहाट व्यायाम तंबूतून बाहेर. पोलाद खानाची माणसं ड्युटी कशी असायची बघा, सकाळी 6 ते संध्याकाळी 6, सकाळी 6 ते संध्याकाळी 6 ड्युटी असायची. पोलाद खानाची माणसं ड्युटीला आहेत आणि शिवबाराज एका तंबूत आहेत. तंबूच्या दरवाजाला 2 माणसाचा पहारा, 2 पहारेकरी आणि 2 पहारेकरी ड्युटी देणार. 2 जणांच्या हातामध्ये भाले आणि त्यांनी काहीच नाही. मध्ये कोण कोण आहे बघायचं. तंबूमध्ये कोण असणार? मादारी मेहतर, हिरोजी फर्जत आणि शिवाजी महाराज. शिवबाराजांना सांगितलं मला औषध आणायला तुम्ही रोज एक जण बाहेर जात जा. मादारी मेहतर औषध आणायला बाहेर जायचा, परत यायचा. औषध आता आजारीच नाही तर औषध काय आणायचं? आजारी असले तर औषध, आजार पण बी खोट आणि औषध बी खोट. हे बाहेर जायचं आणि बाहेरचं वातावरण बघायचं काय चाललंय आग्र्यामध्ये, आणि आग्र्यात जे चाललंय ना ते इथं येऊन खबर सांगायची. आणि शिवबाराजानं आणखीन एक गोष्ट, एक आपला संभाजी बाळ सोबत होता, पण संभाजी बाळ सोबत इथं नव्हता. तो औरंगजेबाच्या दरबारात होता. त्याने 5000 मनसबदारी स्वीकारली होती. औरंगजेब म्हणलं तुमच्या पोरला 5000 मनसबदार करतो मी. औरंगजेबाने त्याला 5000 मनसबदारी दिली होती. आणि संभाजीराजे औरंगजेबाच्या दरबारात जायचे. औरंगजेबाच्या दरबारात काय चाललंय हे संभाजीराजे येऊन सांगायचे. मादारी मेहतर बाहेर जायचा, परत महाराजांना आग्र्यामध्ये, आग्रा शहरामध्ये काय चाललंय ते येऊन सांगायचा. परत हिरोजी व्यायामाला म्हणून बाहेर जायचा, रोज व्यायाम करण्यासाठी म्हणून बाहेर जायचा आणि बाहेर काय चाललंय हे शिवबाराजांना येऊन सांगायचा. मादारी मेहतर औषधाला म्हणून जायचा, औषध घेऊन यायचा आणि औषध कोणतं घेऊन यायचा? बाहेर काय चाललंय हे औषध घेऊन यायचा आणि ते औषध महाराजांना द्यायचा. म्हणजे महाराज ना आजारी होते ना त्यांना औषध आणलं जात होतं. एक दिवस झालं काय बघा, पोलाद खानाचे पहारे कसे याचं निरीक्षण शिवबाराजे करत होते. शिवबाराजे डोक्यानं लढले बघा, डोक्यानं. ताकद कुठं बी दाखवली नाही आणि ताकद कुठं बी कामाला येत नाही. आई जिथं अक्कल संपून जाते ना तिथं ताकद कामाला येते. आज तर बालवाडीतली बी लेकरं आली बाबा. बसू दे आई, बसू दे, मारू नका त्याला. आई ताकद कुठं बी कामाला येत नाही. जिथं अक्कल संपून जाते ना तिथं ताकद कामाला येते. माझा राजा डोक्यानं कसं लढला बघा. औरंगजेबाच्या दरबारामध्ये माझे संभाजीराजे आहेत, मादारी मेहतर सोबत आहे, हिरोजी फर्जत सोबत आहेत आणि पोलाद खानाचे माणसं आहेत ना ड्युटीवरती, ते सकाळी 6ला यायचे आणि सकाळी 6च्या अगोदर व्यायाम करण्यासाठी हिरोजी फर्जत बाहेर जायचे. आई मादारी मेहतर मुस्लिमाचा मावळा शिवबाराजांचे पाय चेपत बसायचा. माझा राजा कुठल्या एका जातीसाठी नाही, एका धर्मासाठी नाही, एका पंथासाठी नाही. सगळे माणसं होते शिवाजी महाराजांसोबत. रामवंशाचं पोर, कोळ्याचं पोर, धनगराचं पोर, महाराचं पोर, मातंगाचं पोर, चांभाराचं पोर, कोष्ट्याचं पोर, मुसलमानाची पोरं, मराठ्यांची पोरं, ब्राह्मणाची पोरं, सगळ्या जाती धर्मातले लोक शिवबाराजांसोबत. एका जातीचा नाही आणि सगळ्यांसाठी राज्य निर्माण केलं, एका जातीसाठी नव्हतं. म्हणून 18 पगड जातीचा राजा आणि म्हणून 18 पगड जातीच्या लोकांना शिवाजी महाराजांची जयंती एकत्र येऊन साजरी करायला पाहिजे. तो शिवाजी महाराजांचा खरंच विचारांचा बहुमान होईल.
झालं काय बघा आग्र्याच्या भेटीमध्ये. पण तत्पूर्वी सांगतो मी तुम्हाला, मदारी मेहतर 16-17 वर्षाचा आहे, पाय चिपीत बसलेला आहे. मदारी मेहतर 16-17 वर्षाचा आहे, पाय चिपीत बसलेला आहे. अहो 16-17 वर्षाचं पोरग मराठ्याच्या राजाची सेवा करतंय, मुसलमानाचं पोरग आणखीन काय पाहिजे? कुठं होती जात, कुठं होता धर्म? आणि माणसाने एक गोष्ट शिकली पाहिजे बघा, इथं आलोत ना आपण, इथं जाती धर्म बाजूला ठेवून माणूस म्हणून माणसानं माणसासारखं वागलं पाहिजे. इथं माणूस म्हणून माणूस माणसासंग वागत नाही. इथल्या माणसामधलं माणूस पण हरवलंय. माणसाची गर्दी असते पण त्यामध्ये माणूस पण शोधावं लागतं. गर्दी माणसाची असते, गर्दीत माणसांच्या माणूस शोधतो मी. माणसानं माणसासोबत नीट वागण्यासाठी त्याला त्याच्यातला माणूस कळला पाहिजे. आपल्याला माणूसच कळला नाही दादा. आणि माणूस कोणीच वाईट नसतो, 100% कोणीच वाईट नसतो. माणसामध्ये काही चांगले गुण असतात, काही वाईट गुण असतात, काही अवगुण असतात. आणि चांगल्या वाईट गुणाचं मिक्सर करून माणसाचा स्वभाव तयार होत असतो. स्वभाव म्हणजे काय? चांगल्या वाईट गुणाचं मिक्सर करून माणसाचा स्वभाव बनलेला असतो. म्हणून इथं राहत असताना, इथं वागत असताना एक माणूस म्हणून वागलं पाहिजे. जात धर्म पंथ बाजूला ठेवून. सगळ्यांचं रक्त एकही नाही. मुसलमानाचं रक्त हिरवं नाही, हिंदूंचं रक्त भगवं नाही, धनगराचं रक्त पिवळं नाही दादा. हे रंग आपण वाटून घेतले, रंग आपण वाटून घेतले. सगळ्या वाटण्या केल्या आपण, रंगाच्या वाटण्या केल्या, महापुरुषांच्या वाटण्या केल्या. चला, मुस्लिमाचा मदारी मेहतर पाय चेपत बसलेला आहे शिवबाराजांचे. आणि शिवबाराजानं ठरवलं, मदारी तू माझे पाय चेपायचं नाटक करायचं, मी आजारी याचं नाटक करायचं. हे मदारीने हिरोजी फजत बाहेर जाऊन सांगायचे तर पहारे करेना बरं का. आमचे शिवबाराजे आता बोलायला गेले तो, आता खातपीत बी नाही. खरं खातपीत होते का? शिवबाराजे रटावून खायचे, पण हे जाऊन बाहेर सांगायचे आमच्या शिवबाराजांना आता भोजन जात नाही. का तर त्यांना गाफील ठेवायचं, शत्रूला गाफील ठेवायचं आणि इथनं आपण निघून जायचं. मग मदारी औषधाला म्हणून मदारीला लावलं एक दिवस. मदारी मेहतर औषधाला जातोय म्हणून औषधाला म्हणून लावलं. मदारी मेहतरला सांगितलं, मदारी तू औषधाला म्हणून बाहेर जायचं, आज काय परत यायचंच नाही. तू औषधाला म्हणून बाहेर जायचं आणि आज मी इथल्या गावातल्या कुंभाराला भट्टी पेटवायची सांगतो. या आग्र्यामध्ये कुंभार होता बरं का, तो स्वराज्यातला होता आणि तो बऱ्याच दिवसापासून आग्र्यात राहत होता. आपल्या गावाकडला माणूस इथं सापडला. कोणाला सापडला माहिती का? तो सापडला होता संभाजी महाराजाला. कारण संभाजी महाराज औरंगजेबाच्या दरबारात होते ना. मग औरंगजेबाच्या दरबारात असताना संपूर्ण आग्रा शहर ते पिंजून काढायचे. संभाजीराजे आग्रा शहरात फिरायचे, इकडून तिकडं तिकडून इकडं. एकदा काय झालं, रामसिंग बोलला, संभाजीराजे चला बसा घोड्यावरती, आपण दरबारात जाऊ. संभाजीराजे बोलले नाही तुम्ही जा, मी येतो पाय पाय. पाय पाय का? संभाजीराजे एक काम करत होते, आग्रा शहर कसं बघत होते. जायचं कुठून, कुठून सुटायचं, कुठून जायचं, कोणत्या गल्लीतून जायचं हे बघत होते. संभाजीराजे एक दिवस गल्ल्या बघत 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 एका कुंभाराच्या इथं गेले आणि कुंभाराच्या इथं गेल्याच्या नंतर संभाजीराजेने ओळखलं, अरे हा कुंभार आपल्या तिकडचा दिसतोय, आपली भाषा बोलतोय. भाषावरनं ओळखला. माणूस भाषा ओळखू येतो. इकडं मदारीचं प्लॅनिंग केले, मदारीतून निघून जायचं. इकडे संभाजीराजाने प्लॅनिंग केलं, त्या कुंभाराला जाऊन भेटले आणि कुंभाराची भाषा बघितली. कुंभाराची भाषा बघितली तर आपल्या इकडची भाषा वाटली. संभाजीराजे बोलले, कुठलेही तुम्ही? कुंभार बोलला, मी शिवबाराजांच्या मावळातला आहे. मराठी भाषा बोलणारा एकटा दिसला ना तिथं. आणि शिवबाराजांच्या शिवपुत्र संभाजीला सुद्धा ओळखलं बरं का कुंभारानं. कुंभार खुश झाला, आई आपल्या गावाकडला माणूस आला ना. आई आपल्या इथं जर आपल्या गावाकडलं कोणी आलं ना, इथं आपल्या गावात आपल्या माहेराकडलं जर कोणी आलं ना तर आनंद होतो.
अप्रूग असतो खूप माहेराकडला माणूस आल्यावर. तसं ना कुंभाराला वाटलं जणू माहेरचाच माणूस आलाय, आपल्या माहेरचा माणूस आलाय असं कुंभाराला वाटलं. आई कुंभार खुश झाला आणि कुंभार काय बोलायला लागला, महाराज अडकलेत नाही तर आमच्या कानावरती अनेक दिवसापासून बातम्या येत आहेत, शिवबाराजी इथं आलेत आणि अडकलेत. आपला राजा इथं अडकलाय ना, तुम्ही शिवबाराजांचे शिवपुत्र संभाजी ना? होय होय, मी संभाजीराजे. आबासाहेब इथं अडकलेत, आमाशनी इथून निघून जायचंय, मदत कराल? अहो मदत कराल काय? हा कुंभार मग कोणत्या कामाचा? आनंद वाटला कुंभाराला आणि कुंभार बोलायला लागला, जी राजा आज मी धन्य झालो, मावळातला राजा आज मला इथं भेटायला आला. अहो कित्येक दिवस झालं इथं मी औरंगजेबाच्या दरबारामध्ये आहे, मलाही वाटतं कधी कधी यावं तिकडे म्हणून, पण इथून हा औरंगजेब सोडत नाही हो. माझ्याकडून मडकी बनवण्याचं काम करून घेतात या आग्र्यातले लोक, पण माझा मोबदला देत नाहीत हे लोक. मी बी तुमच्या सोबत येतो. कुंभार तयार झाला. मग संभाजीराजांना सांगितलं, तुम्ही आग्रा शहराच्या बाहेर एक भट्टी पेटवा, त्या भट्टीचा धूर जर शिवबाराजे रात्रीच्याला सुटले तर भट्टीचा जाळ बघतील. सकाळी सुटणार आहे शिवबाराजे पहाटच्या वेळेला. लढाई करण्याचं पहाटले निवडायचे, पहाट शिवबाराजे. जर अंधारातच आले तर जाळ दिसल, आणि जर उजेडच पडला तर तुम्ही धूर करा, धूर दिसल. पहाटची वेळ आहे. कुंभार तयार झाला. कुंभारानं भट्टी पेटवली. संभाजीराजानं शिवबाराजाला येऊन सांगितलं, महाराज आबासाहेब आम्ही भट्टी पेटवण्याचं काम करायला लावलं कुंभाराला. इथं आपल्याकडला कुंभार आहे आणि तो कुंभार आपल्याला भट्टी पेटवून देणार आहे. इथून जाण्यासाठी दिशा दर्शक जी धूर होता तो धूर तो पेटवणार आहे. तेव्हा काय मोबाईल नव्हते ना, तेव्हा थोडंच कुंभार मोबाईल लावणार आहे, शिवाजी महाराजाला नंबर डायल करून, महाराज इकडे या, मी इकडच्या बाजूला थांबलोय. मोबाईलचा वापर बघा. तेव्हा दिशादर्शक त्यांनी भट्ट्या पेटवल्या, भट्टीवरनं दिशा कळायची. या बाजूला धूर सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे धूर असायचे. पहा, गडावर धूर जी पेटवले जायचे ना, त्या धुरामध्ये सुद्धा प्रकार असायचा. काही विशिष्ट पाला टाकला की धूर पिवळा निघायचा, आणि पिवळ्या धुराचं प्रतीक वेगळं असायचं, मेसेज वेगळा असायचा. जर काळा धूर निघला तर चला काहीतरी अपरिचित घडलंय, अघटित घडलंय. पिवळा धूर निघला, हा काहीतरी आनंद आहे, मेसेज असायची. काय घडल्यानंतर कोणता धूर निघला पाहिजे, आणि तो धूर काढण्यासाठी वेगवेगळा पाला, वेगवेगळं गवत वापरलं जायचं, आणि ते गवत गडावर असायचं. हे संकेत देण्याच्या काही पद्धती असायच्या शिवकाळामधल्या. कुंभार भट्टी पेटवणार होता. शिवबाराजांना ही संभाजीराजेने बातमी येऊन सांगितली, महाराज कुंभार भट्टी पेटवणार आहे. महाराज कुंभार भट्टी येऊन पेटवणार आहे. शिवबाराजे बोलले, वा बाळ संभाजीराजे, 9 वर्षाचे असताना एवढं शिकलात तुम्ही? हा गनिमी कावा तुम्ही शिकलात? होय. आऊसाहेब फक्त तुम्हाला घडवत नाहीत, आऊसाहेब मला सुद्धा घडवतात. कारण संभाजीराजांची आई जिवंत नव्हती ना दादा, आणि आईचं प्रेम कोण लावत होतं? जिजाऊ मासाहेब लावत होते. आईची माया कोण लावत होतं? जिजाऊ मासाहेब लावत होत्या. सई राणी साहेबांचं निधन झाल्यापासून जिजाऊ मासाहेब संभाजीराजांच्या आई बनल्या होत्या, आणि स्वतःच्या लेकरावनं नातवाला सांभाळलं होतं. ते 9 वर्षाचा नातू आज शिवबाराजांना सोडवण्यासाठी काम करत होता. लक्षात ठेवा, शिवबाराजे आजारी आहेत. आजारीपणाचं नाटक आहे. कुंभारानं भट्टी पेटवली. उद्या पहाटे सगळ्यांनी 5 वाजता निघून जायचंय. आपल्याला सगळ्यांना लक्षात राहू द्या, पहाटच्या वेळेला निघून जायचंय. मादारी त्यांना रातच पाठवून दिलं. रात्री का पाठवून दिलं? औषध आणायला म्हणून गेला मादारी. रोज दिवसा जात असतो औषध आणायला, पण मादारीने आज नाटक केलं, नाही महाराज लय आजारी आहेत, मला औषध आणायला जायचंय. पहारेकऱ्यांना सांगितलं. पहारेकऱ्यांना वाटलं यांचं रोजच चालू आहे, औषध आणायला जायचंय, जाऊ दे, हे जातंय परत येतंय, जातंय परत येतंय. पण हे जे गेलं ना औषधाला म्हणून गेलं, त्या औषधाला शिल्लक राहिलं नाही. नीट कुंभाराच्या भट्टीकडे जाऊन थांबलं.
म्हातारी तिकडच, हे वाट बघतोय औषध आणायला गेलेलं कधी येते, पण याची ड्युटी संपली ना, याची ड्युटी 6 वाजली, ड्युटी संपली. याला म्हटलं जाऊ दे, येईन पुन्हा औषध घेऊन, आपली ड्युटी संपली. पण याच्या अगोदरच, ड्युटी संपायच्या अगोदरच म्हातारी काय म्हणतो, हिरोजी फर्जत गेले. म्हातारी पायचेपत बसला होता. हिरोजी फर्जत गेले आधी, कोणाच्या आधी, म्हातारीच्या आधी हिरोजी फर्जत निघून गेले होते आणि म्हातारी बी औषधाला म्हणून निघून गेला. आता इथं शिवबाराजे याच्या अगोदरच पसार झाले आणि हिरोजी फर्जत पायचेपत बसला होता. कशाचे, तक्क्या गिरदे टाकले. हिरोजी फर्जतला रात्रीच लावलं. शिवबाराजे रात्रीच पसार झाले आणि पहाटच्या वेळेला हे पायचेपत बसले. कोण, एकटच. शिवबाराजे बी निघून गेले, हिरोजी फर्जत बी निघून गेला आणि गर्द्याचे उश्याचे पायचेपीत बसलाय आणि जणू खरंच शिवबाराजे झोपलेत. असं अंथरुणावरती शाल टाकली. शिवबाराजेंची घड्याळ एका बाजूला ठेवलेली आहे आणि ते एका बाजूला ठेवलेले आहेत. असं वाटावं की जणू शिवबाराजे खरंच आराम करतात आणि म्हातारी मैत्र पायचेपत बसलाय. आणि म्हातारी मैत्र पायचेपत बसला आणि पुन्हा येऊन सांगतो दारात, मी औषध आणायला जातो. शिवबाराजे निघून गेले, हिरोजी फर्जत निघून गेला आणि पुन्हा म्हातारी मैत्र म्हणतो, मी औषध आणायला जातो. हे म्हणले जावा. हे निघून गेले औषध आणायला आणि शिवबाराजांच्या फक्त गिरदे आहेत, उश्या आहेत आणि त्याच्यावर शाल टाकलेली आहे. या लोकांना वाटायचं शिवबाराजे आराम करतायत. पहारेकरी बदलले, दुसरे पहारेकरी आले. हे पहारेकरी निघून गेले. 6ची वेळ आहे, पहारेकरी बदलले. येणारा पहारेकरी काय बघतो माहितीये का, मध्ये आहे का कोणी, बघितलं. मध्ये दिसले कोण, शिवबाराजे झोपलेले. शिवबाराजे होते का ते, शिवबाराजे नव्हते. तर तक्क्या होता, गिरदे होते, उश्या होत्या आणि त्याच्यावर अंथरून टाकलं होतं. पाठीमाग बाजूला घड्याळ आहे शिवबाराजांची. शिवबाराजांची अंगठी, शिवबाराजांचं सगळं साहित्य बाजूला, जे जे काही हातात घालायच्या वस्तू त्या सगळ्या, कवड्याची माळ, घड्याळ असेल त्या काळात तर घड्याळ असेल, नसेल तर कवड्याची माळ आहे. हातातलं साहित्य, हातातलं साहित्य, अंगठ्या सगळ्या बाजूला. आणि हे बघितल्याच्या नंतर पहारेकऱ्यांना वाटायचं शिवबाराजे आराम करतायत. आणि बाकीच्या पहारेकऱ्यांना सांगितलं, ते म्हातारी गेला म्हणले औषध आणायला. मग शिवबाराजे एकटे, हा एकटेच आहेत म्हणले. पहारेकऱ्याने पहारा तसाच लावलेला आहे. राखण कोणाला इथे, शिवाजी महाराजाला. शिवाजी महाराज होते का मध्ये, म्हातारी मतर बी गेला, हिरोजी फर्जत बी गेले आणि शिवबाराजे बी निघून गेले आणि तिकून औरंगजेबाच्या दरबारामधून संभाजीराजे येणार होते. एकटाच बाळ संभाजीराजा राहिला बरं का. आणि पहारेकरी पहारा देत, कडक पहारा, हातात भाले आणि पहारा देतात कोणाला, उश्या, तक्के, गिरदे, शाल टाकलेली आणि कडक पहारा. महाराज निघून गेले, मदारी निघून गेला, हिरोजी फर्जत निघून गेला. यांचा पहारा मात्र ताईट आहे. हातात भाले, इकडून तिकडे येतात, तिकडून इकडे येतात. नुसतं तंबूच्या पुढे चक्रा मारतात. कोण, पहारेकरी. चक्रा नकरा. कोण, पहारेकरी. पोलाद खान येतो आणि बोलतो, हे आहेत का सगळं व्यवस्थित चालू आहे का. होय. शिवबाराजे झोपलेत. मदारी गेला, औषध आणायला गेलाय. किती वेळ झालो, बराच वेळ झालो. संशय यायला लागलाय, परत काय येणार. हिरोजी फर्जत बी आम्हाला म्हणून गेलाय. अरे कधी जात असतो बी आम्हाला, पहाटे जात असतो. अरे वाजलेला 10 तर 9 वाजले, कुठं आहे. नाही, परत नाही आले. संशय यायला लागला दोघांनाही. पोलाद खानाला संशय आला, कुठं आहे. तुम्ही मदारीला का सोडलं, तो औषध आणायला म्हणून गेलाय. अरे औषध इतका वेळ असतो का. व्यायाम करायला जाणारा हिरोजी कुठं आहे. हिरोजी गेलेला परत आलाच नाही.
मग गोंधळ उडला आणि संभाजीराजे आले नाही. अरे जिथं कुंभाराची भट्टी पेटली होती ना, त्या भट्टीच्या जवळ शिवबाराजे जाऊन थांबले होते. पार आग्र्याच्या बाहेर गेले होते. आग्र्याच्या बाहेर एका माळावरती भट्टी पेटली होती कुंभाराची. तो कुंभार तिथं उभा होता, शिवबाराजे तिथं उभा आहेत. हिरोजी तिथं आला, मदारी तिथं आला. ठरलेल्या वेळेला ठरलेल्या ठिकाणी सर्वजण आले. संभाजीराजे तिथं आले. संभाजीराजे तिथे येऊन उभा राहिले. पण दादा शिवबाराजे लगेच तिथं आले नव्हते. शिवबाराजे जरा बाजूला होते आणि बाजूच्या घोड्यावरनं शिवबाराजे आले. आता इथं संभाजीराजे आहेत. संभाजीराजे, हिरोजी, मदारी, मेहतर हे सगळे आहेत आणि शिवबाराजे बाजूला थांबले होते. शिवबाराजे बाजूच्या घोड्यावर बसून वेश बदलून आले. शिवबाराजांनी वेश बदललेला आहे, कोणाला लक्षात येऊ नये. संभाजीराजानं पाहिलं शिवबाराजे येत आहेत. शिवबाराजे घोड्यावरनं पटकन खाली उतरले आणि संभाजीराजांकडे बघितलं. राजन आलात? होय आम्ही आलो. सगळे आले? होय आलो. चला निघायचं मग? होय निघायचं. होय निघायचं. शिवबाराजानं प्रश्न विचारला, संभाजीराजे मी आलेलो तुम्ही कसं ओळखलं? आम्ही तर वेश बदलून आलोय, तुम्ही कसं ओळखलं? संभाजीराजे बोलले, आबासाहेब वेश बदलला पण आवेश नाही बदलला. राजाचा आवेश तसाच आहे. राजाचा आवेश असतो पाठीचा कणा ताठ. राजाचा आवेश असतो पाठीचा कणा ताठ आहे, छाती भारदस्त आहे, खांदे झुकलेले नाही. राजाचा आवेश तसाच आहे. आणि तुमच्या आवेशावरनं ओळखलं. वेश बदलला म्हणून काय झालं? आवेश तुमचा तसाच होता आबासाहेब. आम्ही तुम्हाला आवेशावरनं ओळखलं. सगळे सोबत आणि निघाले परत. आग्रा सोडून निघाले. अरे इकडे माहीत झालं पोलाद खान म्हणतो, अरे मदारी कसा येत नाही, हिरोजी कसा येत नाही, शिवबाराजे एकटे आहेत का? बघूया तरी. ज्या शिवबाराजे आजारी आहेत तो शिवबा जिवंत आहे का बघा रे. काहीच हालचाल नाही. संशय आला म्हणून तंबूत गेले आणि बघतायत शिवबाराजे झोपलेले. पोलाद खानाची बाबत व्हायला पण उठवायला रागवतील ना ते. शिवबाराजेच्या जवळ पोलाद खान उठून उभा राहिला. महाराजजी. शिवबाराजे काहीच बोलत नाही. या पोलाद खानाला वाटलं जरा जास्त आजारी आहेत, काही बरं वाईट घडलं तर नसल म्हणून यानं तक्क्याला हात लावला. महाराजजी उठा. याला संशय आला. संशयाचं काहूर मनामध्ये आलं. महाराज का उठत नाही? महाराजजी उठा. कोण उठल? इथं नाहीच काय तर उठल कोण? गर्द्याला हात लावला. तो तकवी असा हलायला लागला. पण बाबत व्हायना ना पांघरून काढायला वरलं. महाराजच शेवटी तक्क्याला हात लावला. तक्क्या असा हलायला. त्यांना वाटलं अर्धच कसं हलतय, अर्धा अंगच कसं हलतय. याला संशय आला. यानं हळूच शाल काढण्याचा प्रयत्न केला. महाराजाच्या अंगावरली शाल काढतोय आणि बघतो तर काय शाल काढली. बघतो तर काय खाली तक्क्याय, उशी गर्दाय. पोलाद खान बोलायला लागला, दगा धोका हुआ रे, धोका हुआ. सेवाजी भाग गया. पण सांगायचं कोणाला? बाबत नाही. आता औरंगजेबाकडे जाऊन सांगायची हिम्मत कोणाची होईल? कारण जो राखण होता त्यानं जाऊन सांगायचं काय शिवाजी पळून गेला म्हणून? बाबतच होईना त्याची. पोलाद खान बोलला, काय सांगू आता औरंगजेबाला, काय तोंड दाखवू? आई जे काम सोपवलं होतं ना पोलाद खानाकडं, पोलाद खानाच्या लक्षात आलं आता आपलं काही खरं नाही. आपल्या हातून गेला महाराज निघून. शिवबाराजे आपल्या हातून निघून गेला. आता आपलं काही खरं नाही.
याची बाबतच होय ना औरंगजेबाच्या पुढे जाऊन उभा राहायला. औरंगजेबाचा शाही दरबार भरलेला आहे. औरंगजेबाच्या पुढ्यात माणसं आहेत. सगळ्यांनी ठरवलं आता औरंगजेबाला जाऊन सांगायचंय. औरंगजेबाला ही खबर सांगणं काय सोपं होतं? पोलाद खान गेला, आदिबीनं उभा राहिला. मिर्झाजी जयसिंग बोलायला लागले, महाराज. कोणाला? औरंगजेबाला. शिवबाराजे निघून गेले. सहज सांगायला ते खाली मान घालून शिवबाराजे निघून गेले. ते म्हणले वरी बघ, वरी नीट बघ वर. शिवबाराजे निघून गेले. लाज नाही वाटत सांगायला? कुठे गेला शिवा? कुठे गेला? कोण होता राखण? जी पोलाद खान होता. पोलाद खान जबाबदार तुम्ही आहेत. दादा औरंगजेबाची तळपायची आग मस्तकाला गेली. त्यानं सांगितलं चला रे पाठलाग करा. कुठं गेला असेल शिवबा बघा. आणि शिवबाराजांचा पाठलाग करण्यासाठी औरंगजेबाने माणसं पाठवली. पोलाद खानाची माणसं पळतायत, औरंगजेबाची माणसं पळतायत. शिवबाराजे पुढं पुढं धावतायत. शिवबाराजाने कधीच आग्रा शहर सोडून दिलं ही खबर इकडे कळायला आणि पाठलाग करायला कित्येक दिवस या गावावरून त्या गावाला, त्या गावावरून त्या गावाला, त्या गावावरून त्या गावाला, गाव 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 बदलत 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 परत येत होते शिवबाराजे. पण वेश बदललेला होता. वेश बदलूनच जायचं होतं. शिवबाराजे एका गावात गेले की यांची माणसं त्या गावात यायची. तोपर्यंत शिवबाराजे हे गाव सोडून पुढच्या गावात जायचे. वेश बदललाय. आणि औरंगजेबाचे आपल्याच गाव हो, सगळे औरंगजेबाचेच गाव. औरंगजेबाची माणसं येऊन विचारायची, हो शिवबाराजे बघितलं का? इकडे आलते का? ते म्हणजे नाही, इथं कोण नाही आलं. इथं शिवबाराजे आलाच नाही. शिवबाराजे आला बी निघून गेला बी त्या गावातून, पत्ताच लागला नाही. संभाजीराजाला ब्राह्मणाचा वेश घातला संभाजीराजांनी आणि दुसरी तुकडी केली. संभाजीराजांसोबत काही माणसं दिली. आपले काही माणसं जे पेरलेले होते ना ते संभाजीराजांसोबत ब्राह्मणाचा वेश घातला संभाजीराजाने. आणि शिवबाराजे सरळ जिजाऊ मासाहेबांकडे गेले आणि जिजाऊ मासाहेबाला जाऊन सांगितलं, औरंगजेबाच्या दरबारातून सही सलामत मी सुटून आलो जिजाऊ मासाहेब. पण आऊसाहेब, मी औरंगजेबाच्या दरबारातून सही सलामत सुटून आलो, पण औरंगजेबाच्या दरबारात मात्र संभाजीराजाला तिथंच ठेवलं. तिथं ठेवलं होतं का? ठेवलं नव्हतं. संभाजीराजांची एक तुकडी केली होती, त्यांच्यासोबत वेश बदलला होता. संभाजीराजाने ब्राह्मणाचा वेश घातला होता आणि संभाजीराजाने ब्राह्मणाचा वेश घालून संभाजीराजे एकीकडून येत होते आणि शिवबाराजे एकीकडून येत होते. दोन्ही तुकड्या. आई पण जिजाऊ मासाहेबाला एक बातमी दिली, संभाजीराजे आले नाहीत. हे गुप्तता बघा, शिवाजी महाराजांची गुप्तता. किती गुप्तता आहे. आणि सांगितलं आऊसाहेबांना, आऊसाहेब संभाजीराजे त्याच ठिकाणी मरण पावले, आम्ही मात्र